वहिनी काची भाजी गेली? रवी मी उपमा केला, भाजी नाही केली. ते पप्पा म्हणत की भूक लागली काहीतरी दे खायला, तर आता काही नव्हतं. म्हटलं फळाचा ज्यूस देतो करून, तर नाही म्हणत. मग म्हटलं उपमा करून देते थोडसा, म्हणून पप्पांसाठी उपमा केला. आता करते ना स्वयंपाक. भूक लागली का? खाना मग उपमा आहे ना. नाही द्या बरं उलसा. आहे का म्हणजे आहे का? असेल तर द्या, पप्पाला द्या पहिले आणि उरला तर द्या. भूक नाही लागली, पण मला वाटलं तुम्ही किचन मध्ये आहे तर स्वयंपाकच झाला का. हे कुठे गेली? रश्मी मंदाताई सुनंदाताई सोबत बाहेर गेले. हो का? लेकरं नाही दिसली, लेकरं नेलं काय? हो लेकरेली नेलं. अरे मी काय म्हटलं, बाई तुमचे भाऊ आले वाटते आज. काय हो आलाय का तू घरी? उद्या आहे मीटिंग, आजची कॅन्सल झाली. ते आज त्याला काही काम निघालं म्हणून त्याचा फोन आला होता. उद्या ठेवू. मग उद्या सकाळी 11 वाजता ठेवली. ते नाही विचारलं मी तुले. ठीक आहे, बरं आहे, चल दे. का लवकर आले? हो लवकर स्वयंपाक कर, मला जेवायचं आहे. सांग बाई, आजच उशीर झाला स्वयंपाकाला ना, आजच सगळ्याची घाई झाली. मी करतो पटकन. मी काय म्हणतो, जसं तुका काही खायला आता उपमा बोलचा कस केलता तुम्ही, आता मला काही माहित नाही. करतो ना मम्मी अजून थोडसा. स्वयंपाक करतो, भूक लागली शांता. थांबा मग, हा एवढा पप्पाला देऊन देतो, तुमच्या दोघांसाठी करतो वेगळा. मला माहित नाही तुम्हाला येऊन राहिलं, म्हणजे मी शिल्लक केला असा. मी वाटलं स्वयंपाकाचीच वेळ आहे म्हणून केला थोडासा त्याच्या पुरता. देते ना करून तुम्हाला दोघांनी. बसा तुम्ही थोड्या वेळ. हो करा वहिनी. नाही माझा नको करू, त्याला लगेच त्याचा कर. मला स्वयंपाकच करतो. राहू दे ना, खात नाही ना मग मी नाही खात. माझाही नका करू वहिनी, माझाही स्वयंपाकच कर जा. तुला का नाही म्हटलं का मी खाणं? तसा कोणता मला विचारून कामं करून राहिला, खाणं मला विचारून खाशील तू? नाही बाई, या दोघांचे अजून खटके उडूनच राहिले. याचं कालचं पासूनचं मॅटर सॉल्व्ह झालंच नाही वाटते बाई. कोणत्या त्या मीटिंगचं काय काय नाही विचारावं, आपल्याला विचार नाही भेव लागते बाई. रवी पा वहिनी पा कसं हे कडपणा करते. माझ्यासोबत चांगलं बोलून नाही राहिला कालच्या पासून. मला तुमच्या दोघांच्या व्यवहारातलं तर काही समजत नाही, मी विचारतही नाही. तुम्हाला तर माहिती आहे फॅक्टरीतल्या बाबतीत आम्ही काही बोलत नाही घरी. पण काय झालं रवी, एवढं कोणता क्लायंट आहे? मग जाऊ द्या ना, ते नाही म्हणतात राहू द्या ना. म्हणजे असं मी म्हणतो काही, म्हणजे असं म्हणतो मी म्हणत नाही बाप्पा काही, पण असं म्हणतो की नाहीतरी मग एवढं काय म्हणतात ना, ते काय म्हणत ना की त्यांना मागच्या वेळेस फसवलं, पैसे द्यायला हे केलं. मग जाऊ द्या ना, दुसरा सापडेल. तसं नसते वहिनी. मग आता काही एकदा त्यांना पैसे अटकवले, नुकसान नाही म्हणजे फसवले नाही, त्यांना दिले, पण असे 6 महिन्यांदा 12 महिन्यांदा तो करून पण दिले ना. तर मग माझं म्हणणं आहे, आता एकदा कोणाच हे असते, कधी कधी त्यालाही प्रॉब्लेम आला असेल. मार्केटमध्ये व्यवहार सोपा नाही वहिनी, एवढाले पैसे जमा करणं, एवढ्याला डील करणं. आपलं प्रोडक्ट तयार आहे, मग आता तू घ्यायला तयार आहे तर उदार म्हणते, तर मग काय होऊन राहिलं का? पडून चालला का? मार्केट सोडून जाणार आहे का? तूही चांगला बिझनेसमॅन आहे. दादाच असं म्हणणं नाही, त्यानं मागच्या वेळेस आपल्याला पैशासाठी हे केलं ना, आता त्याच्या संग व्यवहारच करायचं नाही. असं कुठे असते काय? नाही असं थोडी, म्हणजे आता असं थोडी असते. तुला कधीपासून समजून राहिलं व्यवहारातलं का ग? का रे बाई, तुला ढंगाचा माणूस आहे का? सांगत आला म्हटलं फसवलं, पैसे डुबता आले म्हटलं मागच्या वेळेस. किती चक्र मारायला लागले? मी तसं नाही म्हटलं बाबा. जेवढं काम आहे तेवढं काम करा, वेळेवर पटान स्वयंपाक करा. त्या वहिनीला कशाला बोलून राहिला? तिचं न्यायचं काय घेणं आलं? माझ्यासोबत बोल ना, मला बोलायचं आहे तर. मी तुझ्यासोबत बोलून नाही राहिलो. कर ग स्वयंपाक कर, भूक लागली घरातल्या लोकांना. मला करू नका स्वयंपाक. घरातल्या लोकांना ज्यांना भुका लागल्या असेल त्यांच्या करा, माझा नका करू. अरे हे काय आणलंय ना नवीनच? काय होय रे? जेवण करू लागत ते काय? आता काय लावलं आता हे तुम्ही? तर ते तिकडलं तुमचं बाहेर ठेवायचं, ते घरात नका आणत जाऊ. काय एक कालपासून पाहून राहिले मी. एक येते ती एक जाती, एक येते ती एक जाती. मम्मी राहू द्या, काही बोलू नका, राहू द्या. काय झालं आता? जाऊ द्या, चुप बसा. दोघंही गरम आहेत तर थोडं शांत होईपर्यंत आपण शांत राहू. चल बाई, मी लवकर स्वयंपाक करते. मम्मी हा उपमा केला, हा पप्पांना नेऊन द्या बरं एवढा. मी पटकन स्वयंपाक करते, आजच उशीर झाला बाई स्वयंपाकाला. आणि माझ्यावरच येईन मग, अजून दोघांनाही भूक लागली. मी करते पटकन स्वयंपाक, आणि तुम्ही रवीला वाढून द्या, मी येईल वाढून देते. काही बोलू नका, चुप राहा, आपोआप शांत होतात. मोनूला तुम्ही सांगून द्या, माझा भाऊ जाणार आहे तर सतीशला म्हटलं मी जा, तिला घेऊन ये म्हटलं. मग मी इकडेच जाणार आहे डायरेक्ट, मी तिकडे नाही जाणार आहे. ती आहे ना तिथे. कालच फोन आला तिचा, मी म्हटलं बेटा मम्मी इकडे मामाकडे चालली, तर ती नाही म्हणे. मम्मीला जाऊ दे, मी आप्पाजी आजीकडेच राहते. मग लेकराला तिथं करमून राहिला तर राहू दे तिला, तुला जायचं आहे तिकडे जातो. ऋषी पण नाही म्हणत होता, तो म्हणे मी गावाला जातो म्हणे दीदी जवळ. त्यांना काय कळतं? त्यांना कळतं का काही? काय तिथे खेड्यामध्ये उगाच इन्फेक्शन होतं त्यांना. काय असते त्या खेड्यामध्ये, नेहमी लाईन जाते, हे जाते. त्याला कुठे एवढं समजून राहिलं? सांगितलं मी त्याला, आम्ही पप्पांकडेच जाणार आहे. ते लेकराईच्या मनाविरुद्ध करू नको, ते लहान आहे, त्यांना जिथं करमते तिथं राहू दे. तुला तुझ्या पप्पांच्या घरी राहायचं, तू तुझ्या पप्पांच्या घरी राह. तेले त्याच्या आजी आबाजूड राहायचं, तेले त्याच्या आजी आबाजूड राहू दे. तू काय तर म्हणता पिपाणी वाजून राहिली.
कोणतं खेळण कोणतं तू बाप्पा गाले अमेरिकेत राहतात काय? तिथं नाहीत का काही इन्फेक्शन? घराच्या मागे कोठा आहे त्याच्या, तिथं नाही होत का इन्फेक्शन? मग लेकरायले राहू दे जिथं मुकड्यान लेकरायला राहून राहिले तिथं. आता सुट्ट्याच किती भेटतात त्याइले, जेवढ्या भेटतात तेवढे दिवस राहू दे छान. तुला जिथं राहायचं तिथं तू राहा. मी माझ्या पप्पांकडेच राहणार आहे म्हटलं. माझी दीदी पण येणार, मोना पण येऊन राहिली आणि बहिणी पण गेली नाही. आम्ही तिला नाही सांगितलं, तिला सांगितलं तू जायचं नाही, आम्ही येऊन राहिलो. ती पण निघाली होती. काही अक्कलच नाही तिला, तर काही तिच्या आई वडिलांनी संस्कार दिलेच नाहीत की आम्ही येऊन राहिलो की थांबायचं का काही. तिलाच घाई होते सर्वात पहिले. मग मी छान ओरडली तिला, म्हणे अजिबात जायचं नाही, माझ्या मुली येऊन राहिली. मग हो मग काय तर तुम्ही त्याच्या मुली तुम्ही जाऊन राहिल्या, ते काही अनाथ आहे, तिले काही माय नाही बाप नाही, तिले काय जा लागते रसाडी दिवाळीले. तुमच्या करा रसाड्या दिवाळ्या म्हाताऱ्या वयलो, त्या पोरीला नाही जा लागत. बरं आहे, चांगलं आहे. मग तुमची मम्मी ते नाही शिकवत का की तुम्ही बी तुमच्या ननाच्या दिवाळी रसाड्या करा म्हणून? हा उद्या माझ्या मम्मीने म्हटलं असं तर आता तसं काही नाही, म्हणजे तसं काही नाहीये. बोलायला जागा नाही ना. माणसानं असं बघावं की ज्याला समोरच्याला उत्तर देता आलं पाहिजे. कोण प्रश्न विचारला की बोबडी ओढते ना. मग अरे स्वतःच्या ठिकाणी दुसऱ्याला ठेवून विचार करा जरा. हा ते पोरगी तुमच्यापेक्षा लहान आहे, तुम्ही चालले म्हातारे होत तरी बी तिला म्हणताय की तू नको जाऊ, आमची रसाळ्या दिवाळ्या कर. तिच्याही मनाच्या भावना लक्षात घ्या. तिचे आई वडील असतील वाट पाहणारे, तुमचेच नाहीत मम्मी पप्पा फक्त वाट पाहणारे. हा मला काय करायला लागते, करा काय करायचं आहे तर. आणि ये जा 2 दिवसासाठी, रश्मी आली तर. नाही इकडे समजलं पाहिजे की नंतर तिची दिवाळी रसाळी काही करा लागेल. जसं भाऊजाईवर ठसन दाखवतो तसं आपण बी करून पाहू, थोडस जमते का. म्हणजे मग दुसऱ्याला आपण जरा म्हणताना विचार करू की तू थांब आम्हाला येऊ दे. माणसाला काय आहे, काय आहे नुसतं, तिला काय आहे, ती कधी जाते, आम्ही काय नेहमी जातो काय. मी येणार नाहीये तिकडे गावाला गेला. बहिणीने आम्ही इकडे ठरवलं, आम्ही छान इकडे आमचं प्लॅन ठरलेले आहेत. मी तिकडे येणार नाहीये. उगाच जा 2 दिवस कशाला काय माहित, डोकं खा. जाऊनच काय आहे, तिथं जाऊन यायची आई काय बडबड बडबड करत राहते, माझी पोरगी माय डोकं खाते. मी नाही तिकडे. सांगून दे मुलीला इकडे घेऊन ये म्हणून. उद्या दादाला पाठवते मी तिला घ्यायला. तिला फोन करून तू आधी विचार. लेकराच्या मनाविरुद्ध वागायचं नाही. त्याला जिथं राहायचं तिथं तिला राहू द्या. तुम्हाला जिथं राहायचं तिथं तुम्ही राहा. तिच्या मनाविरुद्ध तिला नेऊ नको. तिला राहायचं आहे तिकडे राहू दे. मी गेलो की चाललोच आता 2 दिवसानं. तर तुला उद्याच जा लागते, काही मिटिंग ठरेल असतील तुमच्या, तर तू चालेच आहे उद्या. मी येतो 2 दिवसानं. येऊनच काय आहे, येऊन तिकडेच जाणार आहे गावाला. मी उद्याच जाते. यांच्यासोबत जाणं म्हणजे सरळ तिकडे जाणं. उगाच तिथं 2 दिवस बोर. मी नाही तिकडे, मी उद्याच जाणार आहे. हो आमचा प्लॅन ठरलाय, मी उद्याच जाणार आहे. हा ठरवा तुम्ही तुमचे प्लॅन आणि करा तुमचं तुम्ही. ते आम्हाला आमचे प्लॅन नका बिघडू, फक्त तुमचे ठरवता तुम्ही. गेला कधीच माणसाचं वाक्य खाल्ले जाऊ देत. नुसतं मला ताने दोने मारतच राहते. त्याला वाटते की मी फक्त त्या खेड्यात जाऊन चुलीवर स्वयंपाक करून त्याचं ते करावं, त्याच्या बहिणीची रसाडी दिवाळी करावं, त्याच्या आईचा डोकं धुवून द्यावं, तिचं करत बसावं. म्हणजे मला दुसरं काही नाहीये. माझे मम्मी पप्पा पण वाट पाहतात. मी कशाला जाऊ तिकडे. करे तो देसाई दिसला होता आज फॅक्टरीत मला. आता मागच्या वेळेस त्याने एवढा झापू दिला तरी तुमची समाधानी झालीच नाही काय? काल त्याच्या संग व्यवहार करता, काल त्याच्या संग हे करता, काल आलता तो आज. पप्पा ते माझ्याचं काहीच नाही, त्याचं ते रवीशी त्याची डील चालू आहे. म्हणजे आता तुम्ही का न्यारे न्यारे डील करून राहिले का? हा त्याच्याशी चालू आहे म्हणजे तू 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 नाहीस का त्याच्यात? नाही मी नाही आहे. मी त्याला नाही सांगितलं होतं तरी तो त्याच्यासोबत व्यवहार करून राहिला. त्याला म्हटलं तू आता हा तूच कर म्हटलं सगळं. मी त्याच्यात काहीच बोलत नाही म्हटलं. काही काम आहे का पप्पा? त्या माणसानं आपल्याला मागच्या वेळेस किती तरसोलं पाहिलं ना. फालतूचं मग मार्केटमध्ये नाव जाते. आपण काही म्हटलं काही बोललं त्याच्यापेक्षा व्यवहारच करायचा नाही, विषयच नाही. रवी लिहिलं ते. त्याला म्हटलं मला तूच पाय म्हटलं, तू मी त्याच्यात बोलतच नाही म्हटलं. मी त्याच्यात काहीच नाही आहे, तोच सगळं तो करून राहिला आता. अरे त्याला कळत नाही. कुठे येतो रवी? कळत नाही का? लहान राहिला का तू आता? तुम्हाला काही समजते काय? त्या माणसानं मागच्या वेळेस किती तरसोलं. अरे 12 महिन्याच्या उपर त्यानं पैसे दिलेच नाही. ते व्याजापट्ट्याचं तर जाऊ दे, किती नुकसान झालं. आणि टेन्शन. हा फोन घ्यायला तयार नाही. फोन लागला तर म्हणे मी अति यावं, मी इंग्लास महिल्या टिंगलास महिल्या करून पैसे द्यायला किती नान हे केलं त्यानं. काही काम मग. हो समजा बराबर असेल, पण मी म्हणतो श्याम एखादा व्यवहार त्याला करू द्यायचा आहे. त्याला काही समजलं पाहिजे. उद्या नुकसान होईल, काही फशील. पण मग अशा मग तू म्हणते मला दादा काहीच नाही करू दे, दादाच सगळं करते. करू दे ना. शिकू दे, शिकत करू दे, करते तर फशील. दुसरं काय होणार आहे? तू दुरून लक्ष दे. आई
हे काय 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 रिमोट कंट्रोल कार चालू नाही का, खेळणं आहे का काही, शिकू द्या हा. बस 10 लाखाचा व्यवहार असते. फसलं एकदा की 25 लाखाचा माल त्याला उधार देऊन राहिला रवी, 25 लाखाचा. विचार कर तू, त्यानं दिलं नाहीत की. माय बाई एवढा मोठा आहे का? मग मी काय म्हणून राहिलो होतं, आणि तो व्यक्ती व्यवस्थित नाही, त्यानं आपल्याला पहिले हे केलाय ना, तो क्लिअर असलाय हिशोबात व्यवहारात, तर काही वाटत नाही. त्याचं मार्केटमध्ये असंच हे आहे ना सगळं, त्याचा व्यवहारच क्लिअर नाहीये ना. रवीच काय पटते काय माहिती त्याच्यासोबत. हो ना, पण आता तो म्हणते की दादा मला व्यस्त नाही करू देत, दादा मला निर्णयच नाही घेऊ देत, असं होते काय, मला काही हो काय, माझा विश्वासच नाही, मी का करू शकत नाही का. मग आता जाऊ दे ना, करते तर करू दे ना यापर्यंत त्याला. तो काय म्हणजे काय फसून का लागे, देणार नाही का लागे. फसवते काय, मार्केटमध्ये राहायचं नाहीये काय, फसवत नसते पण असा त्रास देतात. मग त्याला शांततेने समजावून सांग मग. हा, तू त्याच्यावर खेकस करता, त्याला वाटते मग दादा मला असं म्हणते, दादा मला तसा म्हणते, रात्री जेवलं नाही ते तसंच निजला. हा, मग अशा होत असते काय, लहान आहे तू, त्याला जरा समजावून सांग, त्याला बी व्यवहार आला पाहिजे, कळलं पाहिजे, त्याला बी समजलं पाहिजे ना, त्याला एकट्याला काही करू देत जा. तू म्हणते दादा मला निर्णयच नाही घेऊ देत, काल म्हणे मला दादा मला निर्णय घेऊ देत नाही, दादाचा मला विश्वासच नाही, मी काय एवढा काय ह्याव का, आणि मला काय व्यवहार समजत नाही का. आता काय बोलू बापा मी तुमच्या दोघाईत. हा, अरे मम्मी त्याला सांगून थकलो मी. बोलाव त्याला कुठे येतं, किती वेळा सांगितलं त्याला की मीटिंगच घेऊ नको, विषयच नाही पाहिजे. तर तो त्याला दुसरं कोणी सापडत नाही, सगळं तोच आहे. माल तयार आहे नाही, तो घ्यायला तयार. अरे आहे का, सडते का आपला माल, राहू दे ना, पडू दे ना गोडाऊन मध्ये. हा, सडणार आहे का तो, असं काही आहे का की नाही आता कांदे घेतले ते विकास लागतात नाही तर सडतात. रवीचं डोकं पाण्यावर चालते ना. त्याच्या या व्यवहारात मी काहीच बोलत नाही. पप्पा, नफा तोटा सगळा रवीच्या संग राहणार आहे. मी त्याच्या मीटिंग मध्येच नाही आहे, त्या देसाई सोबत मी व्यवहारच करत नाही. ते सगळं आता रवीच्याच इकडे राहणार आहे. पण तो म्हणते ना दादा मला व्यवहार करू देत नाही, कर म्हणा, आता तूच कर, तूच निर्णय घे, तूच त्या माणसासोबत डील कर, तूच ते पैसे वसूल कर, मी काहीच बोलत नाही. पाकशी लेकर आहेत आता हे. सांगा आता दोघाही मिळून बराबर निर्णय घ्या का असं हमरी तुमरीवर या. हा, अशा ना मग बाहेरचे लोक हे नाहीत करतील का. काय नाही होत, करतात ते बरोबर. बाहेरचे काय आलं याच्यात, जा करू द्या त्याच्या म्हणा ना. प्रत्येकाला अनुभव आला पाहिजे. बिझनेस आहे तो, नफा तोटा फायदा नुकसान झेलताही आलं पाहिजे, समजलंही पाहिजे. नेहमीच नफा नसतो, तोटाही अनुभवता आला पाहिजे, तो सहनही करता आला पाहिजे. करू द्या यावेळेस रवीला करू द्या, त्यानं कधी अनुभव घ्या, निर्णय क्षमता येते, डील कशी करायची, फसलो तर कसं करायचं, त्याच्यातून बाहेर कसं निघायचं, पैसा वसूल कसा करायचा मार्केटमधून, हे आलं पाहिजे ना. फक्त फॅक्टरी टाकून देणं आपलं काम आहे, पण त्याला शेवटी चालू आता त्याला लागणार आहे ना. करू द्या यावेळेस त्याच्या मनानं त्याला आपण हाऊस मागे. तुम्ही बोलू नका दोघांपैकी कोणालाच काही म्हणू नका, चुप राहा तुम्ही, फक्त पाहत राहा.